मला हे लग्न करायचं नाही आहे. नवरीच्या वेशात बसलेली मुलगी चिडून म्हणाली. का लग्न करायचं नाही आहे? अगं, तुझ्यासाठी असा मुलगा शोधूनही सापडला नसता. तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तुला इतका समजूतदार आणि हुशार मुलगा नवरा म्हणून मिळत आहे. तिची आई म्हणाली. तशी ती आणखी चिडली. दादाला त्याचं प्रेम मिळावं म्हणून तुम्ही माझा बळी दिला. मला हे लग्न करायचं नाही आहे. त्याच्या सुखासाठी मी का माझ्या सुखाचा त्याग करायचा? ते अजिबात चालणार नाही. तू आत्ताच्या आत्ता जाऊन सांग की अबोली या लग्नाला तयार नाही आहे. अबोली रागात म्हणाली. तशी तिची आई मृदुला या पण चिडल्या. अबोली, आता तू जास्त नाटक करू नको. बाहेर सगळे पाहुणे जमलेले आहे. नवरदेव तर केव्हाच बाहेर आला आहे, पण तू अजूनही तयार झाली नाही आहे. चल पटकन. झालं तेवढं नाटक पुरे झालं, मृदुला चिडून म्हणाल्या. मॉम, तुला हे नाटक वाटत आहे, पण मी सिरियस आहे. या लग्नाने मी कधीच सुखी राहणार नाही आणि त्याला पण राहू देणार नाही. माझं तर तुमच्यापुढे काही चाललं नाही, पण तो का तयार झाला या लग्नाला? तो तयार झाला नसता तर माझी सुटका झाली असती. अबोली तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर राग काढत म्हणाली. अबोली, होणारा नवरा आहे तुझा तो. थोडं सांभाळून बोल. आता बस झाली तुझी बडबड. चल बाहेर पटकन. मृदुला यांनी तिचा हात पकडला. तसा तिने त्यांचा हात झटकला. मॉम, मी सांगितलं ना, मला हे लग्न करायचं नाही आहे. अबोली तिथेच खुर्चीवर बसून राहिली. अबोली, तुला माझी शपथ आहे. तू जर आता बाहेर नाही आली तर तू तुझ्या मॉमचं मेलेलं तोंड बघशील. मृदुला यांनी शेवटी तिला इमोशनल ब्लॅकमेल केलं. तशी ती रागात उठली आणि बाहेर निघाली. ती बाहेर गेलेली बघून त्यांनी छातीवर हात ठेवून हुश केलं आणि त्याही तिच्या मागे गेल्या. बाहेर स्टेजवर आधीच एक जोडपं उभं होतं. ते तर खूप खुशीत होतं. एकमेकांकडे बघून लाजत हसत होतं. ते बघून अबोलीची सटकली. ती ताडताड करत तिच्या नवरदेवाजवळ जाऊन उभी राहिली. तसा तो नवरदेवही जास्त खुश नव्हता. त्याच्याही चेहऱ्यावर राग स्पष्ट झळकत होता. जसं अबोलीला आपल्या दादासाठी, त्याच्या प्रेमासाठी उभं केलं, तसं त्या नवरदेवालाही त्याच्या बहिणीच्या प्रेमासाठी लग्नाला उभं केलं गेलं. त्या दोघांच्या प्रेमाखातर या दोघांचा बळी दिला गेला. अग्नेय सहस्त्रबुद्धे एक नावाजलेला स्मार्ट बिझनेसमॅन. बिझनेसमध्ये कोणीही त्याचा हात पकडू शकत नव्हतं. अतिशय हुशार. कोणाची त्याच्यासमोर बोलायची हिंमत नव्हती. पण त्याच्या घरातल्यांनी आपल्या मुलीला तिचं प्रेम मिळावं म्हणून याला तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या बहिणीसोबत लग्न करावं लागेल असं सांगितलं. रणजित सहस्त्रबुद्धे आणि मुकेश रत्नपारखी हे दोघं मोठे बिझनेसमॅन. दोघांमध्ये पहिल्यापासून वाद होता, पण त्यांचीच मुलं एकमेकांच्या प्रेमात पडली. दीपक रत्नपारखी आणि जीविका सहस्त्रबुद्धे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दीपक त्याच्या घरचा जास्त लाडका आणि इकडे जीविका तिच्या घरची जास्त लाडकी. हे दोघं एकमेकांवर प्रेम करता कळाल्यावर दोघांच्या घरामध्ये वादळ उठलं. पण त्यांचा वाद हा त्यांच्या मुलांच्या प्रेमापेक्षा मोठा नव्हता. म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये रणजित यांनी अट घातली. जर माझी मुलगी तुमच्या घरात लग्न करून आली तर तुमची मुलगीसुद्धा आमच्या घरात लग्न करून आली पाहिजे. आमच्या मुलीला त्रास झाला तर तुमच्या मुलीलाही तेवढाच त्रास होईल. रणजित असं म्हणाल्यावर मुकेश यांनी थोडा विचार केला. त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स होता. त्यांच्या कार्टीला असाही कोणी मुलगा भेटणार नव्हता आणि रणजित स्वतःहून त्यांच्या मुलीचा हात मागत आहे म्हटल्यावर ते माघार कशी घेणार होते? त्यांनीही त्यांची अट मान्य केली. या दोन बापांमध्ये आणि त्या प्रेमी कपलमध्ये आपल्या या कपलचा बळी दिला गेला. अग्नेय याला अबोली अजिबात आवडली नाही, कारण ती चेहऱ्यावरून अतिशय उद्धट वाटत होती. अबोलीलाही अग्नेय अजिबात आवडला नाही, कारण की तो खूपच सडू टाईप वाटत होता तिला.
पण काय करणार? घरच्यांच्या ब्लॅकमेलिंगमुळे त्यांना लग्नासाठी उभं राहावं लागलं. या 4ही जणांचं लग्न एकाच दिवशी एकाच लॉन्समध्ये झालं. दीपक जीविका आनंदाने आपल्या लग्नाचे विधी पार पाडत होते. एकमेकांना सुखदुःखात साथ देतील असे वचनं घेत होते. आणि इकडे अग्नेय अबोली रागात आपल्या लग्नाचा विधी पार पाडत होते आणि एकमेकांना अजिबात सुखी राहू देणार नाही अशी वचनं घेत होते. त्यांचा दोन्ही बाजूंचा परिवार अगदी खुशीत त्यांना बघत होता. मुकेश सगळ्यात जास्त खुश होते, कारण त्यांना माहीत होतं अबोली काय चीज आहे. आणि दुसरीकडे रणजितसुद्धा खुश होते. त्यांनाही माहीत होतं त्यांचा रागीट मुलगा कधीच लग्नाला तयार झाला नसता, पण बहिणीमुळे त्याला लग्नाला तयार करता आलं. पण दोन्ही कुटुंबांपुढे प्रश्न पडला की अबोली आणि अग्नेयचा संसार कसा होणार. यांनी भावनेच्या भरात त्यांचं लग्न तर लावून दिलं, पण पुढे काय? त्यांना जीविका आणि दीपकची काळजी नव्हती, कारण ते दोघं स्वभावाने सारखेच होते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. पण इकडे या जोडप्याचा सगळा उजेडच उजेड. प्रेम होतं नाही त्यांचा एकमेकांवर, पण स्वभाव दोघांचा सारखाच होता, रागीट. दोन्ही जोडप्यांचं लग्न झालं. आता वेळ होती पाठवणीची. जीविका तिच्या फॅमिलीच्या गळ्यात पडून रडत होती. तिला असं रडताना बघून दीपकला वाईट वाटत होतं. तिच्या फॅमिलीच्या डोळ्यात तिच्यासाठी अश्रू होते. त्यांची लाडकी लेक आज दुसऱ्या घरी चालली होती. ते तिला प्रेमाने जवळ घेत होते. इकडे अबोली अजूनही तोंड फुगवून तिच्या फॅमिलीकडे बघत होती. तिच्याजवळ तिचे मॉम डॅड आलेच नाही, नाहीतर ही आपल्यासोबत घरी येईल या धाकाने ते तिच्यापासून लांबच उभे राहिले. ते आपल्याकडे बघत नाही हे बघून अबोलीचा पारा चढत चालला होता. तिचा चेहरा रागाने टमाट्यासारखा लाल झाला. अहो अबोली, मृदुला मुकेश यांना म्हणाल्या. तू तिच्याजवळ जा, तिची पण पाठवणी करायची आहे. आपली लेक सासरी चालली आहे तरी तुझ्या डोळ्यात थोडंसुद्धा पाणी नाही. अशी कशी आई आहेस तू? मुकेश मृदुलाला म्हणाले. तशा त्या त्यांच्याकडे रागाने बघायला लागल्या. तुमची पण ती मुलगीच आहे ना, रडणं तर सोडा. तुम्हाला ती चालली आहे त्याचं वाईटसुद्धा वाटत नाही आहे, त्या फणकारून म्हणाल्या. बरं चल, दोघं जाऊन तिचं सांत्वन करू. चल. ते अबोलीकडे जायला निघाले. अहो, ती तर रडतच नाही आहे, तर तिचं सांत्वन काय करणार? मृदुला रागात बघणाऱ्या अबोलीकडे बघून म्हणाल्या. मुकेश यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती तर मारक्या म्हशीसारखी त्यांना दिसली. तू पुढे चल. ते मागे सरकले आणि मृदुला यांना पुढे केलं. प्रत्येक वेळेस माझाच बळी द्या. आधी लग्नाला उभं करण्यासाठी मला काय काय करावं लागलं. स्वतः मात्र हात काढून घेतला आणि निघून गेले. आता काही मी पुढे जाणार नाही. तुम्ही व्हा पुढे, चला. मृदुला यांनी मुकेश यांचा हात धरून त्यांना अबोली पुढे उभे केले. ते अबोली पुढे येताच मुद्दामून डोळे पुसायचं नाटक केलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतलं. रडू नको पोरी, त्या घरची माणसं खूप चांगली आहे. ते तुला मुलीसारखं सांभाळतील. मुकेश यांनी डोळ्यात पाणी नसताना खिशातला रुमाल काढून डोळ्याला लावला. मी कुठे रडते? आता तर इथून पुढे मी तुम्हाला सगळ्यांना रडवणार, सोडणार नाही कोणालाच, ती दात ओठ खात म्हणाली. त्या घरची माणसं चांगली आहे हो, पण आपली ड्युटी त्यांच्या आयुष्यात मोठे मोठे दिवे लावायला निघाली. कसं होणार त्यांचं? मृदुला रडत असणाऱ्या सहस्त्रबुद्धे फॅमिलीकडे बघून हळूच मुकेश यांना म्हणाल्या. तू जरा गप्प बसते का? त्यांनी हळूच त्यांना दटावलं. अबोली, हे बघ बेटा, ते सगळे तुझ्याशी प्रेमाने वागले तर तू सुद्धा त्या बदल्यात त्यांना दुपटीनं प्रेम दे. ते तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला समजून सांगत होते. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं तर मी त्यांना दुप्पट प्रेम करेल, पण जर का ते माझ्यावर वाईटाला गेले ना, तर मी त्यांचं दुप्पट वाईट करेल. माझी प्रत्येक रिॲक्शन ही दुपटीनंच असेल. अबोली पण कमी नव्हती, जशास तशी नाही, त्याच्यापेक्षा जास्तच होती. असं नाही करू बाळा, थोडं सांभाळून घ्यायचं असतं.
मृदुला तिला गोड आवाजात म्हणाल्या. तुम्ही घेतलं का मला समजून? नाही ना? मग मी आता काही करेल, पण तुम्ही मध्ये पडायचं नाही, समजलं? ती त्यांच्याकडे बोट करून म्हणाली. तसा त्यांनी एक मोठा आवंडा गिळला. घुमून फिरून ती तिथेच येत होती. आता त्यांनी तिला जास्त समजावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर अग्नेय उभा होता. तो या तिघांना केव्हापासून बघत होता. त्याच्या बहिणीचे रडून रडून किती हाल झाले होते, पण इकडे त्याच्या बायकोच्या डोळ्यात एक थेंबसुद्धा नव्हता, आणि नाही तिच्या आईवडिलांच्या डोळ्यात. तिकडे तर त्याचा सगळा परिवार रडून रडून महापूरच आणणार होता. त्याने वैतागून कपाळावर 2 बोटं घासली आणि गाडीत जाऊन बसला. सावंत, AC फुल करा, तो गाडीत बसल्यावर म्हणाला. त्याला या सगळ्या गोष्टींचा वैताग आला होता. त्याला शांतता हवी होती, पण त्याला माहीत नव्हतं त्याच्या आयुष्यातून शांतता कायमची निघून जाणार होती. त्याच्या आयुष्यात आपल्या अबोली मॅडमने जे पदार्पण केलं होतं. अबोली जिथे असते तिथे शांतता कसली टिकते? जीविका, बस बेटा, आता जास्त रडू नको, तुझं डोकं दुखेल. चल आता निघायला हवं, जीविकाची आई रंजना म्हणाल्या. त्यांनी तिचा चेहरा पुसला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. रणजित आणि जीविकाचे काका सूर्यजित यांनी तिला गाडीत बसवायला लागले. तसा तिचा लहान भाऊ गौरव याने तिला मिठी मारली. दीदी, काळजी घे, तो सुद्धा रडत होता. जीविकाने त्याचे डोळे पुसले. दीपिका गाडीत जाऊन बसली. तसा दीपक दुसऱ्या बाजूने गाडीत जाऊन बसला. त्या दोघांना बघून अबोलीने डोळे फिरवले. तिला असं वाटत होतं आता एखादा दगड उचलावा आणि त्याच्या डोक्यात घालावा. त्याच्यामुळे तिचं आयुष्य बर्बाद झालं आणि त्याने एकदाही तिला बघितलं नाही. त्यामुळे तिचा नुसता संताप होत होता. इकडे अग्नेय गाडीत शांत डोक्यावर हात ठेवून डोळे लावून मागच्या बाजूला टेकून आरामशीर बसला होता. तितक्यात त्याच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडला गेला आणि कोणीतरी धाडकन आत येऊन बसलं. तसे त्याने डोळे उघडले तर समोर त्याची आत्ताच नवीन झालेली धर्मपत्नी सौभाग्यवती अबोली अग्नेय सहस्त्रबुद्धे येऊन बसल्या होत्या. त्याने वैतागून तिच्याकडे बघितलं. त्यापेक्षा जास्त तिने त्याच्याकडे वैतागून बघितलं. जीविका दीपक त्यांच्या गाडीत बसल्यानंतर रंजना यांनी मृदुलाला सांगून अबोलीला अग्नेयच्या गाडीत बसायला सांगितलं. तशा त्या तिला त्याच्या गाडीजवळ घेऊन गेल्या, पण ही बाई आत बसायचं नाव घेईना. शेवटी मृदुला यांनी वैतागून गाडीचा दरवाजा उघडला आणि जवळजवळ अबोलीला गाडीत ढकलूनच दिलं. वरतून पटकन दरवाजा बंद करून घेतला. हळू येऊन बसता येत नाही का तुला? तो तिला थोडा रागात म्हणाला. मुळात तुझ्या गाडीत बसायची हौस कोणाला आहे? अडला हरी, गाढवाचे पाय धरी, ती पण रागातच बोलली. तसा त्याचा पारा चढला. काय बोललीस तू? तो खूप चिडला होता. ती त्याला गाढव जे बोलली होती. पुढे बसलेला ड्रायव्हर तर डोळे फाडून त्या दोघांना बघत होता. आयुष्यात त्याने पहिल्यांदा नवीन लग्न झालेले नवरा नवरी असे भांडताना बघितले होते. कुठे दुसरे नवरा नवरी एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने बघता आणि कुठे हे जे एकमेकांकडे रागाने बघत होते. तू मला गाढव म्हणालीस? तो तिच्या दंडाला पकडून स्वतःकडे वळवत म्हणाला. त्याने जोरात पकडल्यामुळे तिला त्रास झाला. हात लावायचा नाही हं मला, नाहीतर तुझा हात तोडून तुझ्या गळ्यात बांधेल. सोड. तिने जोरात त्याच्या हाताला हिसका देऊन स्वतःचा हात सोडवून घेतला. तुला हात लावण्याइतपत माझे वाईट दिवस नाही आले, तो स्वतःचा हात रुमालाला पुसत म्हणाला. तिने रागात त्याच्याकडे बघितलं आणि दुसरीकडे चेहरा फिरवून घेतला. त्याने तिच्याकडे रागात बघितलं. अबोली रागात बाहेर बघत होती आणि अग्नेय तिच्याकडे रागात बघत होता. तितक्यात गाडीच्या खिडकीतून जीविका दीपकची गाडी जाताना दिसली. त्यात जीविका दीपकच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती आणि दीपक तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचं सांत्वन करत होता. ते बघून या दोघांनी एकमेकांकडे परत रागात बघितलं आणि विरुद्ध तोंड करून बसले. सगळेजण तिथून निघाले. गौरव अग्नेयच्या गाडीत पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसला.
त्यामुळे हे दोघं थोडे शांत झाले. सहस्त्रबुद्धे परिवार अबोलीला घेऊन गेले आणि रत्नपारखी परिवार जीविकाला घेऊन गेले. इकडे जीविकाच्या स्वागताची तयारी जोरदार झाली. मेन गेटपासून ते दरवाजापर्यंत फुलांनी रस्ता बनवलेला होता. समोरून बंगलासुद्धा खूप सुंदर सजवलेला होता. आधी दीपक गाडीतून खाली उतरला, मग त्याने हात देऊन जीविकाला खाली उतरवलं. दोघं हातात हात घेऊन दरवाजातच उभे राहिले. मृदुला यांनी दोघांचं औक्षण केलं. जीविकाने दारातलं माप ओलांडून आत प्रवेश केला. दोघांनी घरातल्या देवाचे दर्शन घेतले. रात्र खूप झाल्यामुळे मृदुला यांनी जीविकाला रूममध्ये पाठवलं. दीपकला त्याच्याच रूममध्ये पाठवलं. उद्या पूजा झाल्यानंतर जीविकाला दीपकच्या रूममध्ये शिफ्ट करणार होते. जीविका आणि दीपक वेगवेगळ्या रूममध्ये झोपायला गेले. मृदुला आणि मुकेश पण झोपायला निघून गेले. दुसरीकडे अग्ने आणि अबोली डोळ्यांनी एकमेकांवर अंगार फेकतच घरी आले. त्यांच्यासाठी पण फुलांनी बनवलेला रस्ता केला होता. घरी पोहोचताच अग्ने गाडीतून खाली उतरला आणि पुढे चालत निघून गेला. गौरव तर त्याच्याकडे बघतच राहिला. असा कसा हा वहिनीला सोडून जाऊ शकतो? एनिवेज मीच वहिनीला घेऊन जातो, असं मनातल्या मनात म्हणून तो गाडी खाली उतरायला लागला. तितक्यात धाडकन मागचा दरवाजा उघडला गेला आणि त्याची वहिनी स्वतःला सावरत बाहेर निघाली. गौरव काही म्हणायच्या आधी अबोली त्याच्या पुढे ताड ताड करत निघून गेली. हे दोघं असे कसे? दोघं आग म्हणजे आमचं घर पेटलंच समजायचं. त्याच्या मनात या दोघांमुळे धाक उभा राहिला. अग्नेयच्या बाजूला अबोली येऊन उभी राहिली. रंजना यांनी दोघांचं औक्षण केलं. अबोलीला माप ओलांडून आत यायला सांगितलं. तसं तिने जोरात माप ओलांडलं. ते माप फूटभर पुढे धान्य पसरत गेलं. सगळे तिच्याकडे चकित होऊन बघायला लागले. ताई, आपलं काही खरं नाही, अग्नेयची काकू प्रमिला रंजना यांना म्हणाल्या. त्या दोघी एकदा अबोलीकडे आणि एकदा त्या फूटभर लांब पडलेल्या मापाला बघत होत्या. अग्नेय पण अबोलीकडे रागात बघत होता, पण तिने त्याला साफ इग्नोर केलं. चला चला आत चला, खूप उशीर झाला आहे. मुलं थकली असतील, त्यांना आरामाची गरज आहे. शेवटी सूर्यजीत बिघडलेली सिच्युएशन सांभाळत म्हणाले. अग्नेय लगेच आत निघून गेला. रंजना अबोलीला आत घेऊन आल्या. तिला देवाचं दर्शन घ्यायला लावलं. खरं तर दोघांनी मिळून दर्शन घ्यायचं असतं, पण अग्नेय आधीच त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्यामुळे रंजना यांनी अबोलीलाच दर्शन घ्यायला लावलं. त्यानंतर तिला तिची रूम दाखवून आराम करायला सांगितला. अबोलीला रूममध्ये सोडून आल्यावर रंजना प्रमिला जवळ आल्या. बाकी घरातले झोपायला गेले होते. या दोघींच थांबल्या होत्या. प्रमिला, खूप सांभाळून घ्यावं लागणार आहे, रंजना डोक्यावर हात ठेवून म्हणाला. हो ना, आधीच अग्नेय काही कमी नव्हता, आता त्याची बायको त्याच्या दुप्पट निघाली. तिला सांभाळून घ्यावं लागेल का आपल्याला सांभाळून राहावं लागेल काय माहीत, प्रमिला म्हणाल्या. दोघी जावांनी एकमेकींकडे बघितलं. बघू काय होतं ते, सगळं देव सांभाळून घेईल. चल आता झोपायला जाऊ, रंजना म्हणाल्या. देवाच्या भरोशावर सोडून त्या दोघी झोपायला निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. जीविका छान तयार होऊन आली. दीपक ऑलरेडी तयार होऊन बसलेला होता. दोघं सत्यनारायणाच्या पूजेला बसले. एकमेकांकडे चोरून चोरून बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. दीपकला तर रात्रीची त्यांच्या मिलनाची ओढ लागलेली होती. तो कधी रात्र होती याचीच वाट बघत होता. त्याने जीविकासाठी खास सरप्राईज प्लॅन केलेला होता. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. मुकेश आणि मृदुला दोघांनी त्यांना तोंड भरून आशीर्वाद दिला. आज पहिलीच रसोई असल्यामुळे मृदुला यांनी जीविकाला एखादा पदार्थ बनवायला सांगितला. जीविका जसं मृदुलाला सांगत होत्या तसं ती बनवत होती. तिला आधीपासूनच छान जेवण बनवता येत होतं. तिने सगळ्यांसाठी स्पेशल खीर बनवली.